अध्याय 8. पंडित म्हणाले, अहो परमानंद, शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्मला असे आपण सांगितलेत, त्याविषयी आम्हास शंका आहे. कारण तो किल्ला निजामशहाचा आवडता, यशस्वी आणि बळकट असून जणू काय दुसरा देवगिरी म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध होता. तेव्हा कवींद्र म्हणाला, हे द्विजश्रेष्ठानू, ही अमृताप्रमाणे अत्यंत मधुर आणि पवित्र अशी शहाजी राजांची कथा श्रवण करा. सूर्याप्रमाणे प्रतापी असा मलिकंबर हा अस्तंगत झाला आणि निजामशहाला दुसरा चांगला प्रधान न मिळाल्यामुळे त्याचे राज्य कसे टिकते याची शंका निर्माण झाली. तसेच दैववशामध्ये चतुर इब्राहिम आदिलशाह दिवंगत होऊन त्याचा उन्मत्त मुलगा महम्मद शाह त्याच्या गादीवर आला. इकडे शहाजहान हा दिल्लीचा बादशाह झाला आणि त्याचे सैन्य दक्षिण जिंकण्यासाठी मोठ्या घमेंडीने आले. अशा वेळी आपला पुरातन संबंध ओळखून निजामशहाचे कल्याण करण्याच्या इच्छेने बलाढ्य शहाजी राजा विजापूर सोडून त्याच्याकडे आला. पुढे जाधवराव सुद्धा मोगलांचे अनुयायित्व टाकून देवगिरीस निजामशहाच्या पक्षास येऊन मिळाले. याच दरम्यान विश्वास राजाच्या कुळातील सिद्धपालाचा मुलगा शंकर भक्त, कर्तृत्ववान, सुप्रसिद्ध व अत्यंत वैभवशाली विजयराज हा निजामशहाचा अत्यंत विश्वासू असून तो शिवनेरी किल्ल्यावर राहत असे. त्यास आपली जयंती नावाची मुलगी शहाजीचा पुत्र संभाजी यास अनुरूप आहे असे वाटले. शहाजी राजास सुद्धा तो संबंध अत्यंत चांगला आहे असे वाटून त्याने आपल्या मुलासाठी जयंतीची मागणी त्याच्याकडे केली. पुढे विजयराजा आणि शहाजी राजा या दोघांच्या संबंधास साजेसा असा मोठा समारंभ झाला. विश्वास राजाच्या वंशातील अत्यंत तेजस्वी राजांचे आणि भोसल्यांचे मोठे वऱ्हाड जमले. जयंती आणि संभाजी या प्रशंसनीय गुणांच्या जोडप्याचा लग्न समारंभ शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या थाटाने झाला. त्यानंतर काही दिवसांनी तो समारंभ आटोपल्यावर व्याह्याच्या संमतीने आपल्या गरोदर पत्नीस स्वजनासह त्याच किल्ल्यावर ठेवून शहाजी राजा दर्याखानास जिंकण्यास निघाला. शिवनेरी किल्ल्यावर शहाजी राजाचे आगमन कसे झाले हे मी सांगितले. आणखी काय ऐकण्याची इच्छा आहे काय? तेव्हा पंडित म्हणाले, दिल्लीच्या बादशाहास एकदम सोडून निजामशहाचा कैवारी कर्तृत्ववान बलाढ्य राजा जाधवराव आला व चाल करून येणाऱ्या मोंगलाशी युद्ध करण्यास सज्ज झाला. असे असताना आपले अभिष्ट साधण्यासाठी निजामशहाने काय केले? तेव्हा कवींद्र म्हणाला, दैवयोगाने विषयासक्त झालेल्या निजामशहास दुष्ट मंत्री मिळून त्याची बुद्धी फिरली. त्या उन्मत्त सुलतानास सज्जन दुर्जनासारखा वाटू लागला व हांजी करणारा अत्यंत दुष्ट माणूस सुद्धा सज्जन वाटू लागला. त्याच्या दृष्टीला विपरीत भासावयास लागल्यामुळे वडीलधाऱ्या माणसास तो तुच्छ लेखू लागला व पोक्त सल्लामसलतगारांच्या गुणांबद्दल त्याची आदरबुद्धी नष्ट झाली. चंचल स्वभावाच्या व दररोज दारूने बेहोश होऊन निंद्य भाषण करणाऱ्या त्या निजामशहाचे राज्य अगदी खालावत चालले. अशा अवस्थेमध्ये अत्यंत तेजस्वी जाधवराव एकदा त्यास मुजरा करण्यास आला असताना त्या दुर्बुद्धी निजामशहाने त्याचा अपमान केला. निजामशहाकडून असा अपमान झाला तेव्हा त्या महामानी व बाणेदार जाधवरावास फार संताप आला. मग हमीदादी दुष्ट सेनापतींना निजामशहाने हा दुष्ट बेत अगोदरच सांगून ठेवला होता. त्यांनी मस्त हत्तीप्रमाणे संतापाने परत फिरणाऱ्या जाधवरावास सभागृहाच्या द्वारापाशीच घेरले. आपले पुत्र, अमात्य, बांधव यासह तेथे पुष्कळ लोकांशी लढता लढता त्याने स्वर्ग लोकाची वाट धरली. जसे मेरूचे उलथून पडणे किंवा सूर्याचे खाली पडणे किंवा यमाचा अंत होणे किंवा वरुणाचा दाह होणे, तसा जाधवरावाचा तेथे झालेला अंत सातही लोकांस अत्यंत अहितकारक झाला. आपला सासरा जाधवराव याची झालेली ती दशा ऐकून कीर्तिशाली शहाजी राजाने निजामास सहाय्य करण्याचे सोडून दिले. पुढे तापी नदीच्या तीराहून मोंगलाचे सैन्य तोरेने आले आणि निजामशहाची राजधानी जी दौलताबाद तिला वेढा दिला. त्याच वेळी महामानी व लोभी आदिलशहाने आपले सैन्य जमून दौलताबादेवर पाठवले. दौलताबाद घेण्याच्या इच्छेने शहाजहानच्या व मोहम्मद आदिलशहाच्या सैन्यामध्ये परस्पर दररोज लढाई होऊ लागली. स्वतः निजामशहा सुद्धा देवगिरीच्या माथ्यावरून त्या दोन्ही सैन्याशी लढू लागला. पुढे मुख्यत्वे करून मोंगलाच्या अत्यंत प्रबळ सैन्याकडून आणि मोहम्मद आदिलशहाच्या सैन्याकडून निजामशहाचा तेव्हाच पराभव झाला. तेव्हा तो किल्ला नानाविध सैन्य, मूर्ख मंत्री फत्तेखान, सर्व परिवार आणि विपुल खजिना सह तो निजामशहा मोंगलांच्या सेना समुद्रात बुडून गेला. तेव्हा पंडित म्हणाले,
ज्याच्याजवळ 80,000 चलाक घोडा, 84 गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि स्थलदुर्ग होते, ज्याच्या ताब्यात समुद्र व शत्रूस अजिंक्य असा देश होता, ज्याने आदिलशहाच्या आणि मानी दिल्लीपतीच्या सैन्याचा पावलोपावली फडशा उडवला होता, चालून येणाऱ्या ससाण्याच्या झडपेप्रमाणे ज्याच्या आकस्मिक छाप्याच्या जोरामुळे शत्रुरूपी पक्षी लपून बसत असत, त्या निजामशहाचा नाश कोणत्या कारणामुळे झाला ते ऐकण्याची आमची इच्छा आहे, तेव्हा ते आम्हास सांगावे. कवींद्र म्हणाला, सर्वांचे पालन करणारा पिता मलिकंबर निर्वतर, त्याचा मुलगा क्षुद्रबुद्धी फत्तेखान यास दैवयोगाने निजामशहाची वजीरी मिळाली आणि तो यमाप्रमाणे क्रूर आणि प्रतापवान फत्तेखान जनतेला पीडा देऊ लागला. त्याच्या आणि दुष्ट हमीद खानाच्या सल्ल्याने जेव्हा निजामशहाने जाधवरावास ठार मारविले, तेव्हापासून शहाजी इत्यादी सर्व राजे आणि मुसलमान सरदार यांची मने विटून गेली. विश्वास उडाल्याने, संताप आल्याने व भीतीमुळे कित्येक आदिलशहास जाऊन मिळाली. कित्येकांनी दिल्लीच्या बादशहाचा आश्रय केला. कित्येक क्रूर मनाचे लोक विरोध करू लागले आणि कित्येकांनी तर आपण तटस्थ आहोत असे दाखवले. त्या दुष्ट निजामशहाच्या अशा प्रकारच्या अनेक दुष्कृत्यांमुळे भयंकर आवर्षण पडून लोकांच्या फार हलपेष्टा होऊ लागल्या. पुष्कळ काळपर्यंत त्यांच्या देशात पाऊस न पडल्याने धान्य अत्यंत महाग झाले आणि सोने मात्र स्वस्त झाले. श्रीमंत लोक शेरभर रत्ने देऊन मोठ्या प्रयासाने शेरभर कुळीत घेत असत. खाण्याला काही न मिळाल्यामुळे एकच हाहाकार उडून जाऊन पशुस आणि माणसे माणसास अशी परस्परास खाऊ लागली. त्या भयंकर आवर्षणामुळे, परचक्र आल्यामुळे, पिढी जात जुन्या प्रधानांच्या आणि विपुल सैन्याच्या अभावामुळे क्षणोक्षणी क्षीण होत जाणारा निजामशहा आणि त्याच्याबरोबरचा दुष्ट फत्तेखान प्रबल मोंगलांच्या हाती सापडले. काळ अनुकूल असता सर्व काही अनुकूल होते आणि तोच प्रतिकूल झाला असता सर्व काही प्रतिकूल होते. ज्या मनुष्यास हा भगवान सनातन काळ अनुकूल असतो, त्याची कार्ये अनायासेच सिद्धीस जातात. उत्पत्ती, स्थिती, वृद्धी, परिपक्वता, क्षय आणि नाश या 6 अवस्था म्हणजे कालानेच निर्मिलेले विकार आहेत. जय किंवा अपजय, वैर, मंत्रीबल किंवा त्याचा अभाव, विद्वत्व किंवा अविद्वत्व, उदारता किंवा कृपणता, प्रवृत्ती किंवा निवृत्ती, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य, समृद्धी आणि असमृद्धी ही काळाच्या उलटापालटीमुळे उत्पन्न होतात. जन्म, आयुष्य आणि मृत्यू या तिन्ही अवस्था काळामुळेच होतात. तसेच यज्ञाधिक क्रियाही त्याच्यामुळेच घडून येतात. काळाशिवाय बीज नाही, काळाशिवाय अंकुर नाही, काळाशिवाय पुष्प नाही, काळाशिवाय फळ नाही, काळाशिवाय तीर्थ नाही, काळाशिवाय तप नाही, काळाशिवाय सिद्धी नाही, काळाशिवाय जय नाही, काळाशिवाय चंद्र, अग्नी व सूर्य हे प्रकाशित नाहीत, काळाशिवाय समुद्रास भरती ओहोटी होत नाहीत, काळाशिवाय भगीरथाने गंगेस आणले नाही, नृगराजा काळ आल्या वाचून सरडेपणातून सुटला नाही, काळाशिवाय रामाने रावणास मारले नाही, काळाशिवाय बिभीषणास लंका प्राप्त झाली नाही, काळाशिवाय कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरला नाही, काळाशिवाय अर्जुनाने कर्णास मारले नाही. सुखदुःखाचे कारण काळच आहे, म्हणून उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सर्व काही करणाऱ्या काळासच मी ईश्वर समजतो. युद्धामध्ये मोड होऊन निजामशहाचा नाश झाला. देवगिरी प्राप्त होऊन दैत्यरूपी दिल्लीच्या बादशहास आनंद झाला आणि आपल्या सैन्याचा मोड झाल्याने आदिलशहा खजील झाला. हे सर्व काळामुळेच झाले असे हे पंडितांनो तुम्ही समजा. देवगिरीच्या प्रचंड किल्ल्यास वेढा देऊन मोंगलांनी निजामशहास पकडले असता आदिलशहाच्या सैन्याने हतगर्व होऊन आपला पाय तेथून काढला आणि ते तेथून निघून गेले. या ठिकाणी 8वा अध्याय पूर्ण झाला.